त्यांनी खूप आम्हाला दिशाभूल खूप केली आम्हाला. नितीन देवतळे रायफल काढली आणि त्यांनी गोळीबार चालू केली. त्यांच्या आपसी विवाद होता त्यांच्या परिवारातला. काम करता करता पडले आणि हाताला लागलं, हाताला आणि पायाला. पण मला 11च्या दरम्यान मला अशी माहिती आली की माझ्या मिस्टरांना माया हॉस्पिटल बुट्टीबोरी येथे भरती करण्यात आले. तिथे गेल्यावर मला माहीत पडलं की माझ्या मिस्टरांना गोली लागली है। काम पर गए इलेक्ट्रीशियन की गोली लगने से मौत, कई सवाल खड़े। गुमगांव में रेनोवेशन के दौरान हुआ था विवाद। पहले चोट बताया गया, बाद में गोली लगने की मिली जानकारी। परिवार ने साजिश और इलाज में लापरवाही का आरोप लगाया। माया हॉस्पिटल पर गंभीर आरोप, रेफर कार्ड तक नहीं दिया। 14 दिन के इलाज के बाद 6 जनवरी को हुई मौत, जांच जारी। गुमगांव में गोली लगने से एक इलेक्ट्रीशियन की मौत, क्या है पूरा मामला, आइए जानते हैं। नमस्कार, मैं हूं अश्विनी चौहान। महान्यूज 7 की स्पेशल रिपोर्ट में आपका स्वागत है। 23 दिसंबर को विजय शंकर, उम्र 37 वर्ष, जो पेशे से इलेक्ट्रीशियन थे, अपने काम के सिलसिले में प्राध्यापक नितिन देवतड़े के साथ जयवंत नगर से गुमगांव गए। बताया गया कि नितिन देवतड़े की मां के घर रेनोवेशन और पेंटिंग का काम चल रहा था। अगले दिन विजय शंकर की पत्नी के फोन पर पहले एक महिला ने बताया कि काम के दौरान गिरने से हाथ में चोट लगी है, लेकिन कुछ ही देर बाद परिवार को जानकारी दी गई कि उन्हें माया हॉस्पिटल बुट्टीबोरी में भर्ती कराया गया। जब पत्नी अस्पताल पहुंची तो सामने आया कि उनके पति को गोली लगी थी। आरोप है कि गाड़ी पार्किंग को लेकर नितिन देवतड़े के परिवार में विवाद हुआ। इसी दौरान 86 वर्षीय काका ने राइफल से फायरिंग की, जिसमें विजय शंकर घायल हुए। हालांकि पत्नी का कहना है कि यह पूरी घटना साजिश हो सकती है और गोली किसने चलाई, इस पर संदेह बना हुआ है। परिवार ने माया हॉस्पिटल पर भी इलाज के गंभीर लापरवाही के आरोप लगाए हैं। कहा जा रहा है कि ऑपरेशन और इलाज की पूरी जानकारी परिजनों को नहीं दी गई और 24 दिसंबर से सिर्फ ऑब्जर्वेशन में रखा गया। बाद में बिना रेफर कार्ड दिए मरीज को डिस्चार्ज कर दिया गया। इसके बाद घायल विजय शंकर को 7 स्टार हॉस्पिटल जगनाड़े चौक में भर्ती कराया गया, जहां 14 दिन तक इलाज चला, लेकिन 6 जनवरी को उनकी मौत हो गई। परिजनों का आरोप है कि नितिन देवतड़े ने मदद का आश्वासन दिया था, लेकिन बाद में संपर्क बंद कर दिया। मामले में पुलिस जांच जारी है और परिवार न्याय की मांग कर रहा है। सूत्रों के मुताबिक यह भी पता चला है कि माया हॉस्पिटल और किसी का नहीं, नितिन देवतड़े के परिजनों का है। इस मामले में आगे क्या कार्रवाई होती है, हम नजर बनाए हुए हैं। माझे पती 23 तारखेला त्यांच्या कामासाठी प्राध्यापक आहेत ते नितीन देवतड़े, त्यांच्यासोबत गेले जयवंत नगरवरून त्यांच्या कारमध्ये बसून ते गेले गुमगावला। त्यांची नितीन देवतड़े त्यांची आई तिथे राहते गुमगावला। त्यांच्या घराचं रिनोव्हेटचं काम होतं, तर पेंटिंगच्या कामासाठी माझ्या मिस्टरांना घेऊन गेले 23 तारखेला। त्याच्यानंतर मग काम जास्त होतं, दिवसभर काम झाल्यावर ते म्हणाले की मी दुसऱ्या दिवशी येतो बा, थोडं बहुत काम आहे, तर दुपारपर्यंत दुसऱ्या दिवशी मी येतो वापस। पण मी सकाळी पण मी त्यांना फोन केल्यावर त्यांचा फोन दुसऱ्या बाईने उचलला आणि म्हणाली की काम करता करता पडले आणि हाताला लागलं, हाताला आणि पायाला। तर मला डाऊट आला थोडासा, मग तरी मी म्हटलं थोड्या वेळाने दवाखान्यातून आलं मला सांगा फोन करायला, पण मला काही फोन नाही आला। तर मी पुन्हा फोन केला त्यांना, तर त्यांच्या भावाने उचलला नितीन देवतड़ेच्या आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं पुन्हा की हाताला आणि पायाला लागलं काम करता करता। पण मला 11च्या दरम्यान मला अशी माहिती आली की माझ्या मिस्टरांना माया हॉस्पिटल बुट्टीबोरी येथे भरती करण्यात आले। तर मला मग मी तिथे गेली। तिथे गेल्यावर मला माहीत पडलं की माझ्या मिस्टरांना गोळी लागली आहे बा। जे गेले होते नितीन देवतड़े घेऊन माझ्या मिस्टरांना, त्यांच्या आपसी विवाद होता त्यांच्या परिवारातला। त्यांच्या पुतण्या भाच्याचा असा विवाद झाला गाडी लावण्यावरनं। तर त्याच्यामध्ये त्यांच्या काकाने, नितीन देवतड़ेच्या काकाने रायफल काढली आणि त्यांनी गोळीबार चालू केली। तर त्याच्यामध्ये माझे मिस्टर तिथे काम करत होते, तर त्यांना लागली असं त्यांनी आम्हाला सांगितलं नितीन देवतड़ेच्या फॅमिलीने। पण मला असं वाटत आहे की हे सगळं म्हणजे खोटं आहे। मला असं वाटतं जे नितीन देवतड़े घेऊन गेले माझ्या मिस्टरांना, त्यांनीच ही गोळी चालवली असावी, कारण की त्यांचे काका जे आहे ते 87 इयरचे आहेत। त्यांना ती रायफल तर पकडणं म्हणजे हेच आहे, त्यांनी चालवणं तर दूरचीच गोष्ट आहे। मला वाटते नितीन देवतड़ेंनी माझ्या मिस्टरांना गोळी मारून माझ्या मिस्टरांचा घात केला, असं माझा डाऊट आहे। नंतर आम्हाला असं म्हणजे आम्हाला तसं सांगितलं नितीन देवतड़ेच्या फॅमिलीकडून, असं माहीत पडलं की त्यांच्या काकाच्या अंगणामध्ये गाडी लावली होती 4 व्हीलर, त्याच्यामुळे वाद झाला। पण
नंतर एक एक गोष्टी आमच्या पुढे असे आल्या की बा त्यांचा अगोदरपासूनच वाद चालू आहे काका पुतण्याचा की प्रॉपर्टीच्या वादामुळे असं त्यांचं अगोदरपासूनच त्यांचं चालू आहे बा. त्यांनी क्रॉस रिपोर्ट केली आहेत गुन्हे एकामेकांवर. अजूनपर्यंत काही म्हणजे असं क्लिअर झालं नाही आहे की कोणी गोळी चालवली. आम्हाला तर असं सांगण्यात आलं आहे की ती FIR जी आम्ही वाचली ऑनलाईन त्याच्यावरून असं माहीत पडलं आहे की बा ती नाना देवतडेंनी चालवली आहे, म्हणजे काकांनी चालवली आहे. पण मला तर असं वाटते की बा नितीन देवतडेंनीच केला आहे माझ्या मिस्टरांचा घात, असंच वाटत आहे. माझ्या परिवारामध्ये मी, माझी 2 छोटे मुलं आहेत. हा एक मोठा आहे 13 वर्षाचा, एक 6 वर्षाचा आहे आणि माझी सासू आहे आणि मी आहे. आणि मी हाऊसवाईफ आहे. माझे मिस्टर हातमजुरी करत होते, इलेक्ट्रिशियनचं काम करत होते. आणि त्याच्यामध्ये कसं हे झालं, नितीन देवतडेंनी त्यांच्या दवाखान्यात घेऊन गेले बुट्टीबोरीला, तो पण त्यांचाच दवाखाना माया हॉस्पिटल गुमगाव. तिथे त्यांनी 1 दिवस ट्रीटमेंट केली, म्हणजे जे काही ऑपरेशन वगैरे होते ते केलं. आणि ऑपरेशन केल्यावर सुद्धा त्यांनी जे ऑपरेशन करून माझ्या मिस्टरांची किडनी काढली, पोटाचे आतडे काढले, जे काही छर्रे काढले, गोळ्यांचे जे छर्रे माझ्या मिस्टरांच्या ह्याच्यात पोटामध्ये वगैरे गेले ते त्यांनी दाखवलं नाही. ते पण म्हणजे त्याच्यामुळे पण मला खूप डाऊट येतं आहे की बा असं कसं बा, कारण की आपण ऑपरेशन झाल्यावर जे काढतात ते आपलं दाखवतात, पण त्यांनी ते सुद्धा आम्हाला दाखवलं नाही. म्हणजे आमच्याकडनं खूप काही अशा गोष्टी लपवल्या आहेत. आणि 1 दिवस ते केलं आणि दुसऱ्या दिवशी मग 24 तारखेला त्यांनी ते ट्रीट केलं माझ्या मिस्टरांना. 24 तारखेपासून माझ्या मिस्टरांकडे लक्षसुद्धा दिलं नाही त्यांनी. ICUमध्ये ठेवून दिलं आणि ऑब्झर्वेशनवर आहे असं म्हणाले. पण तो पूर्ण दिवस आमचा असाच चालला गेला. एकही डॉक्टर आले नाही, त्यांना बघितलं नाही. आणि संध्याकाळी फक्त आले आणि सांगितलं की यांना इथून हलवावं लागेल कारण की आमच्याकडे डायलिसिसची मशीन नाही आहे, असं म्हणून त्यांनी म्हटलं. आणि तुम्ही म्हणे घेऊन जाऊ शकता म्हणे दुसरीकडे नागपूरमध्ये, जिथे ती मशीन अवेलेबल असेल तुम्ही घेऊन जाऊ शकता म्हणे. आणि असं म्हटल्यावर सुद्धा त्या दवाखानावाल्यांनी, त्यांचाच दवाखाना असल्यामुळे त्यांनी आम्हाला रेफर न करता डामा दिला. डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल त्यांनी हे केलं, आम्हाला डामा दिला. म्हणजे आम्ही आमच्या याच्यावर घेऊन चाललो असं सांगितलं. त्यांनी खूप आम्हाला दिशाभूल खूप केली आम्हाला, नितीन देवतडे. हां, त्यांनी खूप दिशाभूल केली आमची, खूप जास्त दिशाभूल केली. ते अमर महाविद्यालय टाकडघाट इथे आहेत, प्राध्यापक आहेत. मग नंतर आम्ही तिथून त्यांना घेऊन गेलो 7 स्टार हॉस्पिटल जगनाळे चौकमध्ये. तिथे त्यांचं ट्रीटमेंट करायचं होतं. तिथे मग आम्हाला ट्रीटमेंटसाठी खूप पैसे लागत होते. तर आम्ही कसं हातमजुरीवाले लोक, आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत. आणि त्यांच्यामुळे झालं, त्यांना आम्हाला सपोर्ट करणं जरुरी होतं. जे काही ट्रीटमेंटचे पैसे आहेत ते देणं म्हणजे भाग पडत होतं त्यांना. पण त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून माझा फोनही नाही उचलला, माझा नंबर पण ब्लॉक करून दिला. दिवसभर आम्ही पैशासाठी आमची धांदल चालू झाली. आमच्याकडे पैशाचा सोर्स असा काहीच नव्हता. त्यांची डेथ तर 6 जानेवारीला झाली, माझ्या मिस्टरांची डेथ. 14 दिवस ते 7 स्टार हॉस्पिटलमध्ये भरती होते. आणि 14 दिवस आम्हाला इतकं म्हणजे परेशानी झाली पैशासाठी. इकडे तिकडे दिवसभर आम्ही इकडे तिकडे त्याच्याकडे हात पसरून पैसा जमा करून त्यांना लावलं, तरी सुद्धा आमचा जीव वाचला नाही. आणि नितीन देवतडेंनी आम्हाला आश्वासन दिलं की मी तुझी मदत करेल, असं तसं तुला मी सपोर्ट करेन, जे लागेल ते मी विजूसाठी करेल बा, माझ्या मिस्टरांसाठी करेल. हां, पण त्यांनी आमचं म्हणजे खूप हे केलं, पैसे दिले नाही. माझ्या मिस्टरांचं नाव विजय शंकर म्यानावार, इलेक्ट्रिशियन होतात, 37 इयर्सचे होते ते. महान्यूज 7 के लिए कैमरामैन प्रवीण सूर्यवंशी के साथ रितेश बोरकर की रिपोर्ट।